महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर म्हणजे 20 ऑगस्ट 2013ला डॉक्टर दाभोळकरांचा पुण्यामध्ये खून झाला आणि 18 वर्ष महाराष्ट्र अनिसतर्फे आपण महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा व्हावा ही मागणी करत होतो आणि डॉक्टरांच्या खुनानंतर महाराष्ट्रातील सरकारने अध्यादेश काढला आणि नंतर हा कायदा लागू झाला. आज महाराष्ट्रामध्ये नरबळी आणि जादूटोणाच्या विरोधात कायदा आहे. या गोष्टीला देखील 10 वर्ष झाली आणि हा कायदा लागू होऊन आज जवळपास महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,500च्या आसपास गुन्हे दाखल आहेत ह्या कायद्याच्या अंतर्गत. महाराष्ट्रामध्ये अनेक जादूटोण्याचे प्रकार घडले, लोकांना दहशत करण्याचे प्रकार घडले, नरबळीचे पण प्रकार घडले. खरं तर जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी मला वाटतं 14 साली यवतमाळमध्ये रुपेश मुळे नावाच्या एका 9 वर्षाच्या मुलाला नरबळी दिला गेला होता आणि त्याच्यामध्ये जो आरोपी होता तो एक रिक्षा चालक होता आणि त्या रिक्षा चालकाने ह्याचं अपहरण केलं होतं आणि त्याचं खून केल्यानंतर त्याचे डोळे, किडनी वगैरे काढून कुकरमध्ये शिजवून ते खाल्ले होते, कारण त्याला काहीतरी गुप्तधन मिळू शकतं असे आणि तांत्रिक विद्या प्राप्त होऊ शकते असं त्याला कुठंतरी सांगण्यात आलेलं होतं किंवा तो कुठंतरी बंगालमध्ये जाऊन असं काहीतरी ऐकून शिकून आलेला होता आणि त्याच्यानंतर जवळपास 7 ते 8 आरोपी ह्या केसमध्ये सामील होते. पण आपण पाहिलं की नंतर ह्या केसचे जे पुरावे गोळा केले गेले, साक्षीदार तपासले गेले आणि 17 साली ह्याच्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले. आता आपण आपल्या ह्या केसकडे येऊ, जी डहाणू परिसरामध्ये घडलेली 1958 सालची घटना आहे. 1958 साली डहाणू आज देखील आदिवासी भाग आहे, त्या भागामध्ये बरेच आदिवासी लोक राहतात. तर 58 साली काय परिस्थिती असणार त्या भागातल्या, आणि त्यावेळेला तर खरं तर असा काही जादूटोणाविरोधी कायदा पण नव्हता आणि त्या परिसरामध्ये चेटकीन विद्या शिकता येते किंवा एखाद्याला चेटकिनीची दीक्षा दिली जाते. आज आपण पाहतो की बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींच्या दीक्षा दिल्या जातात. आज देखील ह्या समाजामध्ये ह्या दीक्षा दिल्या जातात आणि दीक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आदिवासी समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला चेटकीन बनण्यासाठी काय दीक्षा असेल आणि त्याचं काय स्वरूप असेल. आता त्या केसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की चेटकिनीची दीक्षा जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्याच घरातील एका व्यक्तीला मारावं लागतं आणि त्याचं मांस खावं लागतं. आणि ह्या 2 मुलींनी त्यांच्या वडिलांचं खून करून त्यांचं मांस खाल्लं होतं असं कोर्टामध्ये सांगितलं आणि नंतर मात्र जेव्हा केस स्टँड झाली, साक्षी पुरावे तपासले गेले आणि त्याच्यामध्ये ते लोकांना निर्दोष सोडण्यात आलं. पण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की असे प्रकार महाराष्ट्रात घडतात का घडत नाहीत. तर आज देखील म्हणजे आत्ता ह्या गेल्या 15 दिवसामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून एका बाबाने दुकान थाटलं आणि त्या दुकानामध्ये 18 लाख रुपये एक जण घेऊन गेला आणि त्याची फसवणूक करण्यात आली. आणि खरं तर तिथं जादूटोणा कलम लावलंच नव्हतं, तिथं 420, 406 असे काहीतरी कलम लावण्यात आले होते. हा जादूटोणा विरोधी कायदा जो आहे, या कायद्याच्या अंतर्गत माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, मी अजून काही चमत्कार करू शकतो, पैशाचा पाऊस पाडू शकतो असं जर कोणी सांगत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि अशी कोणाची फसवणूक करत असेल तर हा दखलपात्र गुन्हा आहे, अजामीनपात्र आहे. पोलिसांनी खरं तर ह्या कायद्याविषयी जाणून घेतलं पाहिजे. ह्या कायद्याच्या अंतर्गत जो दक्षता अधिकारी असतो त्या दक्षता अधिकाऱ्याला विशेष अधिकार दिलेले आहेत. म्हणजे त्याच्या भागामध्ये कोण बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक असे काही प्रकार करत असेल तर त्या दक्षता अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याला अशी कुठूनही माहिती मिळाली तर त्याने तिथं जाऊन छापा टाकायचा त्याला अधिकार आहे, तिथं वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे, सुमोटो ॲक्शन घेऊन एखाद्याला अटक करण्याचे देखील अधिकार ह्या जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये आज देखील कितीतरी ठिकाणी अशा प्रकार सर्रास चाललेले असतात. इथं लोकांना किंवा स्मशानामध्ये आघोरी पूजा केलेली, पुण्यामध्ये ह्याच्या आधी पण एकदा तृतीयपंथीयांनी पूजा केली होती आणि आत्ता नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामध्ये कोणाचं तरी वाटोळं व्हावं, त्याचं घराचं वाटोळं व्हावं ह्याच्यासाठी स्मशानामध्ये आघोरी पूजा, नुसती आघोरी पूजा नाही केली गेली तर त्याचा स्वतःच व्हिडिओ बनवून स्वतःच व्हायरल केला. म्हणजे लोकांच्या किती हे धाडस म्हणायचं की असा कायदा असताना देखील अशा पद्धतीचे कृत्य केले जातात आणि समाजामध्ये ते व्हायरल केले जातात. तर खरं तर आज देखील ह्या कायद्याची तेवढीच गरज आहे आणि समाजामध्ये आत्तापर्यंत ह्या घटना घडलेल्या आहेत
आणि घडल्या नाहीत असं नाही आहे. फक्त एवढंच आहे की पोलीस तपास कशा पद्धतीने होतो, पुरावे कशा पद्धतीने गोळा केले जातात, हे सगळं पाहणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर हे गुन्हे दाखल होताना देखील एफ-आय-आर कशी लिहिली गेलेली आहे, हे सगळं पाहणं गरजेचं आहे.